आणि आता राज्यभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईतली आहे। मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। खारघर परिसरात सापळा रचून एसीबीने ही कारवाई केली। अर्थ विभागातील अधिकारी विलास लाड यांना अटक करण्यात आली आहे। निधी मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली। मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं आणि त्यांना अटक केल्याचं हे दुसरं मोठं प्रकरण समोर आलं आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, काय माहिती आहे, अधिक सविस्तर सांग। नक्कीच आपण बघतोय की मागच्या 2 महिन्यांतली ही दुसरी मंत्रालयातली कारवाई आहे, ज्यामध्ये थेट मंत्रालयातला जो अर्थ आणि नियोजन कक्ष आहे त्या कक्षाचा कक्ष अधिकारीच आपण बघतोय की एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे। ही कारवाई खरं तर खारघरमध्ये झालेली आहे। यानं जे तक्रारदार आहेत त्यांना 6 लाख रुपयाची लाच मागितलेली होती ग्रामविकास विभागाचा जो निधी आहे तो मंजूर करण्यासाठी, आणि तोच 6 लाख रुपये घेण्यासाठी त्यानं खारघर येथे तक्रारदारांना बोलवले होते। आणि त्याच ठिकाणी आपण बघितलं तर मुंबई एसीबीने त्या ठिकाणी ट्रॅप लावत जो अधिकारी आहे विलास लाड याला अटक केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हे दुसरं प्रकरण आहे। अगोदर आपण बघितलं की झिरवळ यांच्या जो विभागातला ढेरिंगे आहे तो पीए तो लाच घेत होता, जो क्लर्क होता त्यांच्या विभागातला, आणि आता पुन्हा एकदा अर्थ आणि नियोजन हे विभाग आहे त्याच्यातला हा कक्ष अधिकारी आहे विलास लाड याला देखील लाच घेताना रंगेहात अटक केलेली आहे। खरं तर खारघरमध्ये हा एसीबीने ट्रॅप लावलेला होता। ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देतो अशा याने 6 लाखांच्या वर त्याने लाच मागितलेली होती, आणि हीच लाच स्वीकारताना खारघर येथे एसीबीने त्याला अटक केलेली आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते।